देशातील लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट करण्यात भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 26 डिसेंबरपासून ही भाडेवाढ केली जाणार आहे। ती भाडेवाढ नेमकं किती आणि कधीपासून याची अंमलबजावणी होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर भारतीय रेल्वेने जनरल तिकिटाचे दर 215 किलोमीटरपासून प्रति किलोमीटर 1 पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। मेल आणि एक्सप्रेस नॉन एसीसाठी 2 पैसे प्रति किलोमीटरची वाढ करण्यात आली आहे। तर वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किलोमीटर 2 पैसे अधिक मोजावे लागणार आहे। भारतीय रेल्वेने उपनगरीय सेवा आणि मासिक सीझन तिकिटाच्या दरात वाढ केलेली नाही। याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किलोमीटरपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत। भारतीय रेल्वेने प्रवास भाडे करताना त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती समोर मांडलेली आहे। प्रवास भाडे वाढवल्यानं रेल्वेला या वर्षात 600 कोटी रुपये मिळणार आहेत। 500 किलोमीटरपर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना 10 रुपये अधिक मोजावे लागणार आहे। रेल्वेनं वाढतं मनुष्यबळ खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिलं आहे। त्यामुळे प्रवास भाडं कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचं रेल्वेने म्हटलं आहे। या प्रयत्नामुळे सुरक्षा वाढेल आणि रेल्वेची गुणवत्ता सुधारेल। तर भारतीय रेल्वेने 2025 मध्ये दुसऱ्यांदा ही भाडेवाढ केली आहे। याआधी जूनमध्ये देखील भारतीय रेल्वेकडून भाडेवाढ करण्यात आली होती। रेल्वेने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।